आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झणझणीत आणि चमचमीत असे कोल्हापुरी चिकन सुक्काची रेसिपी। बनवायला खूपच सोपी रेसिपी आहे। स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी मी दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर लगेचच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। मी इथे अर्धा किलो एवढे चिकन घेतले आहे। चिकनचे असे मीडियम आकाराचे पीस ठेवायचे आपल्याला आणि याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे 2-3 वेळेस। आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया। अर्धा चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घातली आहे, पाव चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे। व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। एकत्र करून घेऊया आपण सगळं साहित्य आणि आता आपण 1 तास याला असंच ठेवूया। तोपर्यंत त्याचा मसाला तयार करून घेऊ आपण। 3 मोठ्या आकाराचे मी कांदे घेतले आहे, चिरून घेतले आहे आणि पाव वाटी मी इथे खोबरं घेतलं आहे, तुकडे करून घेतला आहे। तुम्ही किसूनही घेऊ शकतात। आलं लसूण घेतलं आहे मी, आलं मी 2 इंच घेतलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। आपण आता इथे मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कांदा घालते आहे तव्यामध्ये आणि याला आपल्याला व्यवस्थित लाल करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने कांदा इथे लाल झाला आहे। थोडं तेल घालून मी याला काढून घेणार आहे। तेलाने छान असं कुरकुरीत होतो कांदा। थोडा अजून तेल घातलं आहे। त्याच्यानंतर मी आता इथे आलं आणि लसूण भाजून घेणार आहे आणि त्याच तव्यामध्ये मी खोबरंही भाजून घेणार आहे। हे व्यवस्थित भाजले, आपण याला काढून घेऊया आता। आता हे जे थोडंसं तेल उरलं आहे याच्यात आपण जे सुकं खोबरं कापून घेतलं होतं, तुकडे करून घेतले होते, ते भाजून घेऊया। त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं इथे भाजून झालं आहे, आपण याला काढून घेऊया। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित थंड करूनच मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण। हे सगळं साहित्य आता थंड झालेलं आहे। थोडी कोथिंबीर घेतली आहे मी वाटण्यासाठी। मिक्सरच्या भांड्यात घालून आपण याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे मी इथे तेल घेतलं आहे। चिकन म्हटल्यावर थोडं तेल आपल्याला जास्त लागतंच। त्याच्यामध्ये मी तेजपान घातलं आहे। एक मीडियम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घातला आहे फोडणीसाठी आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला आहे, तोही बारीक चिरलेला आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे। आता आपण याच्यात कोरडे मसाले घालूया। 1 चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे, 1.5 चमचा मी इथे कोल्हापुरी मसाला घेतला आहे, अर्धा चमचा मी इथे धनेपूड घेतली आहे आणि पाव चमचा मी इथे हळद घेतला आहे। आता हे मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया। मसाले व्यवस्थित तेलामध्ये असे फ्राय झाले आहे। आता आपण जो मसाला केला होता, वाटण तयार केलं होतं, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत। 1 वाटी एवढं इथे वाटण तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकतात। यालाही आपण परतून घेणार आहोत। खूप परतायची गरज नाही कारण आपला मसाला भाजलेलाच होता। आता आपण जे मॅरिनेट केलं होतं चिकन त्याच्यात घालूया आणि याला परतून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण याच्यामध्ये। मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे। पाव वाटी एवढं पाणी घातलं आहे। आता झाकण ठेवून आपण याला 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हे बघा, चिकन इथे छान शिजलं आहे, तुम्ही पाहू शकता। छान ते असं तेल सुटलं आहे। आता आपण इथे चिकन शिजलं की नाही ते बघूया। चिकन व्यवस्थित शिजलं आहे। इथं आपलं हे चिकन तयार झालेलं आहे। खूपच छान झणझणीत आणि चमचमीत दिसत आहे हे। थोडी कोथिंबीर घालूया चवीसाठी, अजून थोडी चव वाढते याने। छान असं झणझणीत आणि चमचमीत असं कोल्हापुरी स्टाईल चिकन सुक्का इथे तयार झाला आहे। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे। खूपच सोपी रेसिपी आहे। तुम्ही याला भाकरीसोबत, रोटीसोबत, भातासोबत खाऊ शकतात, खूप छान लागतं। तर तुम्ही अशा पद्धतीने चिकन सुक्का नक्की एकदा घरी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असे छान छान रेसिपीज बघायला मिळतील। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।